जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेहसंमेलन सोहळा कार्यक्रम संपन्न। 32 वर्षांनंतर आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची भेट। उमरखेड तालुक्यातील सातारी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इथं स्नेहसंमेलन सोहळा उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजयराव माने हे होते, तर प्रमुख उपस्थिती अर्चनाताई विजयराव माने तसेच आजी माजी शिक्षक वृंद उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजयराव माने तथा सुविद्या पत्नी अर्चनाताई माने तसेच मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच आलेल्या मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। स्नेहसंमेलन निमित्त 1992 ते 1993 या कालावधीतील 10वीत शिकत असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा हा स्नेहसंमेलन सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात पार पडला। 32 ते 33 वर्षांनंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची गेट टुगेदरच्या माध्यमातून भेट होत असल्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थ्यांमध्ये भावनिक वातावरण दिसून आले। तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहकुटुंबासहित शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच अनेक गुणवंत यशवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला स्वतःचा परिचय देऊन मनोगत व्यक्त केले व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून चितंगराव ककदम, वी ना कदम, भारती गणेशराव माने वानखेडे, श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीहरी खोकले तसेच आजी माजी शिक्षक वृंद आवर्जून उपस्थित होते। स्नेहसंमेलन हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी जाभूतराव माने, सोनाली अशोकराव पाटील, बंडू उर्फ मारुती हमर, गणेश कवडे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक राम मिरासे, सूत्रसंचालन शरद थोरकर तर आभार प्रदर्शन जाबुंतराव रामराव माने यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व आजी माजी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला।